बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिंदे गटाच्या वकिलांना ज्यावेळेस एक गोष्ट लक्षात येऊ लागली होती की या सबंध युक्तिवादामध्ये कुठे काही दम दिसत नाहीये, किंवा गेल्या 1.5 दिवसापासून जो काही युक्तिवाद ते करत आहेत, जो सारांश युक्तिवाद ते करत आहेत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर, हा सारा युक्तिवाद आपल्यावरच उलटताना दिसतोय. कारण देवदत्त कामत शिवसेनेचे वकील यांनी यांच्या प्रत्येक प्रश्नाची हवा अगोदरच काढून ठेवली होती. त्यामुळे ज्या क्षणी यांना कळत होतं की ही सारी केस आपल्यावर उलटताना दिसते, शेवटी हे निष्णात वकील आहेत जेठमलानी. आता निष्णात शब्द वापरायचा की चतुर शब्द वापरायचा, लबाड शब्द वापरायचा, हे तुम्ही ठरवायचं. चतुर हा कोल्हा देखील असतो, लबाड देखील कोल्हा असतो आणि निष्णात देखील असतो. कुठला शब्द वापरायचा हे तुम्ही ठरवा. यांना माहिती आहे कुठल्या क्षणी काय अस्त्र वापरायचं असतं. आणि अशा केसेसमध्ये, विशेषतः कोर्टांच्या भाषेमध्ये, अशा केसेसमध्ये कुठल्या क्षणी कुठे घोळ घालायचा असतो हे यांना चांगलंच माहिती असतं. त्यामुळे योग्य वेळी, योग्यच वेळ म्हणावी लागेल, शेवटी अंतिम क्षण आहेत या केसचे, अंतिम क्षण, त्यांनी चतुराईने तांत्रिक गोष्टींमध्ये घोळ घालायला सुरुवात केली. तांत्रिक गोष्टी, या सगळ्या तांत्रिक गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर या तिसऱ्या भागात घेऊन येतोच आहे. हा सगळा युक्तिवाद, हा सारांश युक्तिवाद मला एका भागात बसवणं शक्य नव्हतं. त्यामुळे 2 भाग झालेत, आज तिसरा, कदाचित उद्या चौथा देखील येईल. पण सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या अनुषंगाने तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणं हे मला गरजेचं वाटलं, आणि आहे अशा तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणं हे मला गरजेचं वाटलं. आज नेमकं काय काय घडलं या सर्व तुमच्या सर्वांसमोर मी घेऊन येतोय. सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही कोऱ्या कागदावर सह्या केल्या होत्या. बघा बरं किती थिल्लर विधानं केली गेली. आम्ही कोऱ्या कागदावर सह्या केल्या, आम्हाला माहिती नव्हतं हा कुठला ठराव आहे की हा कुठला व्हीप आहे, काही माहिती नव्हतं. आम्ही कोऱ्या कागदावर सह्या केल्या होत्या. हे खासदारांचं, जबाबदार खासदारांचं हे विधान आहे. आता कोऱ्या कागदावर सह्या करून जर असेच निघून जात असतील तर उद्या कोऱ्या कागदावर सह्या करून देश देखील विकतील, हे देखील लक्ष. आणि उद्या कोऱ्या कागदावर सह्या करून शिंदे गटाला देखील कामाला लावतील. मी वेगळा शब्द वापरत होतो, पण कामाला लावतील असं देखील तुम्ही समजू शकता. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर बरेचसे ताशेरे उठले गेले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जबाबदारी आहे की राजकीय पक्षांनी दिलेली कागदपत्रे, कारण शिवसेनेने दिलेली कागदपत्रे 2018 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये सारीच्या सारी पोर्टलवर अपलोडेड आहेत. ईसीआयच्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर अपलोडेड आहेत. आता व्हेरीफाय यांनी का नाही केली, किंवा ह्यांना आता स्वप्न पडलं, किंवा 1999 नंतर 2022 पर्यंत कमिशन झोपलं होतं, आम्हाला नाही माहिती. पण ह्यांना अचानक जाग येते आणि सांगतात हे काही आम्ही व्हेरीफाय केलं नव्हतं. ही यांची चूक आहे. काय म्हटलं गेलंय, राजकीय पक्षांनी दिलेली कागदपत्रे वेळेवर तपासून त्यांना स्वीकारणे किंवा त्यांना नाकारणे हे काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आहे. इथे तसे झालेले नाही. स्वतःच्या चुकीची परतफेड शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदेंना देऊन यांनी केली. चूक कुणाची? यांची. तुम्ही व्हेरीफाय केलं नाही. पक्षप्रमुख पदावर तुम्हाला जर काही आक्षेप असेल तर तुम्ही 2018 मध्ये सांगायला पाहिजे होता, जो तुम्ही 22 मध्ये सांगताय. आणि नाव आणि चिन्ह त्या आधारावर तुम्ही शिंदेंना देऊ केलं. पक्षप्रमुख पद सिद्ध होण्यात तांत्रिक गोष्टींचा दाखला देत विधिमंडळ मेजॉरिटीवर नाव आणि चिन्ह देऊ केलं गेलेलं आहे. 43 लाख प्रतिज्ञापत्रांना पाहिलंच गेलेलं नाही किंवा त्यांना गृहीतच धरलं गेलेलं नाही. ही चूक सर्वस्वी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे. सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस ही गोष्ट जाईल त्यावेळेस हे अतिशय सुस्पष्ट तिथे प्रूफ केलं जाईल. हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचे ताशेरे आहेत. आणि ही केस ज्यावेळेस येईल त्यावेळेस मात्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तिथे हताश दिसेल आपल्याला. हताश, कारण कुणाच्या प्रेशर खाली, कशा खाली मला माहित नाही, पण हे सारं काही घडलंय ते तिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. जेठमलानींनी शेड्यूल 10 मध्ये 1985 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीचा दाखला दिला. कसं स्वतःला वाचवायचा बघा. तांत्रिक गोष्टी 85 मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली होती, ज्यामध्ये विधिमंडळाच्या बाहेर जे काही घडेल ते शेड्यूल 10चा भाग नसणार, अशा प्रकारचा एक युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. पण त्या जेठमलानींनी 2003 मध्ये, 85 नंतर 2003 मध्ये देखील एक अमेंडमेंट करण्यात आली होती शेड्यूल 10 मध्ये, ज्यामध्ये पक्षविरोधी कृती, कट, भूमिका, कटात सहभाग या सगळ्यांचा भाग आहे. आणि आत
आणि बाहेर हा दोन्हीकडे लागू, विधिमंडळाच्या आत आणि विधिमंडळाच्या बाहेर हा दोन्हीकडे लागू होतो. ह्या गोष्टी मात्र वाचल्याच नाहीत. मला का कुणास ठाऊक कळत नाही, यांना सगळं जुनच का आवडतं. शिवसेनेची घटना 18 मध्ये होती, अमेंडमेंट झालेली, पण ह्यांनी 99 ची घेतली. यांना आता 2003 मधली अमेंडमेंट दिसत नाही, पण ह्यांना 1985 ची अमेंडमेंट दिसते. सारंच्या सारं हा थोडासा एक सावळा गोंधळ वाटतो. तुम्हाला काय वाटतं? लिहा कमेंट मध्ये. यांना 85 ची घटना, 85 ची दुरुस्ती दिसते पण 3 ची दिसत नाही. 99 ची घटना दिसते पण 18 ची दिसत नाही. म्हणजे जे काही स्वतःच्या मर्जीप्रमाणे पाहिजे तेवढंच घ्यायचं, हे ते मला हे स्पष्ट नजर येत आहे. आता पुढे बघा, अजून काय काय मुद्दे आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस, म्हणजे ज्या वेळेस विरोधी पक्ष, ज्या वेळेस या आमदारांची अपात्रता करायची होती, या आमदारांच्या विरोधात केसेस चालत होत्या, त्यावेळेस यांना सभागृहात होणाऱ्या कुठल्याही मतदानामध्ये भाग घेऊ नये ही जी याचिका आपल्यातर्फे केली गेली होती, कारण ह्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती. म्हणजे ज्यावेळेस मेजॉरिटी ठरली गेली, विधानसभेचे अध्यक्ष ठरले गेले, त्यावेळेस आपल्या याचिकेवर माननीय सुप्रीम कोर्टाने यांचे अधिकार शाबूत ठेवले होते की तुम्ही वोटिंग करू शकता, तुम्हाला अधिक या सगळ्या केसेसचा तुमच्या वोटिंगवर कुठलाही परिणाम होत नाही. हे माननीय सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं, त्याच वेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने एक आणखी देखील गोष्ट त्याच वेळेस सांगितली होती. ती गोष्ट मात्र इथे रितसर बाजूला ठेवण्यात येते. त्यावेळेस सुप्रीम कोर्ट हे देखील म्हणालं होतं की विधिमंडळ पक्षाने राजकीय पक्षाचा आदेश सभागृहात पाळणे बंधनकारक आहे. राजकीय पक्षांच्या निर्णयालाच विधिमंडळ पक्षाने पुढे न्यावे, त्यांना स्वतःचा वेगळा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला वोटिंग तुम्ही करू शकता, भले तुमच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असेल, तुम्ही वोटिंग करू शकता, तो अधिकार तुमचा कोणीही काढून घेऊ शकत नाही. म्हणजे आपली याचिका तिथे खारिज केली, पण त्याच वेळेस तुम्ही ज्यावेळेस वोटिंग करता, तो विधिमंडळ पक्ष याने राजकीय पक्षाचा निर्णय पाळावा, हे देखील बंधनकारक आहे. तुम्हाला स्वतःचा निर्णय घेणं, हे त्याचा कुठलाही अधिकार तुमच्याकडे नाही. या देखील गोष्टी स्पष्ट आहेत. मग ह्यांनी कुणाचा आदेश पाळला? राजकीय पक्षाचा आदेश पाळला? नाही पाळला. साऱ्या गोष्टी सुस्पष्ट आहेत. जेठमलानी म्हणतात एकनाथ शिंदेची निवड बहुमताने झाली. मग आता पुढे सांगा, कामतांनी आधीच सांगितलं तो बहुमताची व्याख्या काय. कारण तुम्ही 55 पैकी 56 आमदारांची, आपले रमेश लटके साहेबांचं निधन झालं होतं, 55 आमदारांपैकी 40 आमदार स्वतःकडे घेतले आणि 40मध्येच तुम्ही बहुमत मोजून घेतलं. उरलेल्या 15 आमदारांना कुठलंही नोटीस गेली नाही, व्हीप गेला नाही तुमच्यातर्फे. मग तुम्ही स्वतःचं बहुमत कशाच्या आधारावर सिद्ध केलं? हे सारं कायद्यामध्ये बसत नाही. याच्यात कायद्याचं उल्लंघन होतंय आणि नियमांचं देखील उल्लंघन होतंय. ही गोष्ट इथे स्पष्ट केली. गटनेते निवडताना राजकीय पक्षाची भूमिका विचारातच घेतली नाही, हे नियमांचं उल्लंघन नव्हे का? हा प्रश्न होता देवदत्त साहेबांचा. या सगळ्या गोष्टींना ज्या वेळेस हे सगळं वाचलं जाईल ना, त्यावेळेस सुस्पष्ट होतंय की निकाल कसा द्यायचा आहे. आणि विधानसभेच्या अध्यक्षांवर भरपूर प्रेशर आहे, हे मी समजू शकतो, मी फील करू शकतो. कारण एक एक गोष्ट सूर्यप्रकाशातल्या, उजळ सूर्यप्रकाशातल्या त्या उजेडामध्ये दिसते, क्रिस्टल क्लिअर दिसते. तुम्ही नाकारू कसं शकता? असे असेल तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने चालतील. राजकीय पक्ष पूर्वेला चालेल तर विधिमंडळ पक्ष पश्चिमेला चालेल, जर अशा प्रकारच्या घटनांना तुम्ही त्यांना ते बळ देत गेलात तर. वारंवार जेठमलानी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 1999च्या घटनेचाच उल्लेख केलेला आहे, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 1999 चीच घटना कशी ग्राह्य धरली हे सांगायचा प्रयत्न करत होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर ताशेरे आहेत माननीय सुप्रीम कोर्टाचे, आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेली चूक ही, त्या चुकीचा आधार घेऊन तुम्ही पुढचे निर्णय बदलू शकत नाहीत. या देखील गोष्टी अतिशय सुस्पष्ट केलेल्या आहेत आणि त्याचा आता वापर करता येणार नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या चुकीचा वापर तुम्ही करत आहात आणि त्या चुकीमुळे पुढे आणखी चुका करायचा प्रयत्न करत आहात. आता 25 जूनला ज्यावेळेस शिवसेनेची, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, त्यावेळेस शिवसेना म्हणजे एकसंध शिवसेना, अजूनही एकसंध शिवसेना, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 25 जूनला जी प्रतिनिधी सभा झाली शिवसेना भवनामध्ये, त्यावेळेस जे 7 ठराव झाले त्या ठरावांना इथे वाचण्यात आलं. ते ठराव नेमके काय काय होते पटपट तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. पहिलं, जे आमदार बाहेर पडले त्या सर्वांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी मंजुरी देत आहे. पहिला ठराव. दुसरा ठराव, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेशिवाय कोणीही वापरू शकत नाहीत.
हा दुसरा ठराव, याला अनुमोदन आणि सूचक होते धैर्यशील माने, अरविंद सावंत साहेब आणि श्रीरंग बारणे होते त्यावेळेस. तिसरा ठराव, हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यावर शिवसेना कायम कधीही तडजोड करणार नाही, आणि याला अनुमोदक होते अरविंद सावंत साहेब, विनायक राऊत साहेब आणि राहुल शेवाळे होते. चौथा ठराव, महानगरपालिका, ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद यांमध्ये जोमाने काम करून सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे निर्धार राष्ट्रीय कार्यकारिणी करत आहे. याच्यामध्ये सुनील राऊत, नितीन देशमुख आणि राहुल पाटील होते. पाचवा ठराव, कोस्टल रोड, 500 चौरस फुटांच्या आतल्या घरांना करमाफी, मेट्रो रेल्वेचं जाळं, सुशोभीकरण आणि पक्षप्रमुख सुशोभीकरण याच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जे काही मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले गेले. सहावा ठराव, आणि याच्यासाठी अनुमोदक होते प्रकाश फातर्पेकर, रमेश कोरगावकर आणि सुनील प्रभू साहेब. त्यानंतर सहावा ठराव, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी, कोरोना काळात केलेली उत्तुंग कामगिरी याबद्दल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले गेले राष्ट्रीय कार्यकारिणीतर्फे. भास्कर जाधव साहेब होते त्याला अनुमोदक, कैलास पाटील होते, राजन साळवी होते. या अशा प्रकारच्या साऱ्या गोष्टी तिथे चर्चेला गेल्या, ज्यावर जेठमलानींनी बरेचसे आक्षेप घेतले. काय म्हणतायत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मागे राष्ट्रीय कार्यकारिणी, बघा हा 7वा ठराव अतिशय महत्वाचा आहे. बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मागे राष्ट्रीय कार्यकारिणी एकमताने आहे आणि असेल. हा जो 7वा जो ठराव होता ना, या ठरावाला राहुल शेवाळे देखील होते, राहुल शेवाळेंचं तिथे अनुमोदन आहे. या सगळ्या गोष्टी काय तुम्ही नजरअंदाज करू शकता? जे स्वतःच्या मनाला, तुमच्या मनातली लालच ज्यावेळेस जागी झाली त्यावेळेस तुम्ही तिकडे, ज्यावेळेस हा सारा ठराव झाला, तुमच्या सर्वांच्या सह्या आहेत त्याच्यावर, त्यावेळेस मात्र तुम्ही त्याला नाकारत आहात. अशा प्रकारचं पक्षप्रमुख पद नव्हतं. स्वतःच्या ट्विटमध्ये तुम्ही पक्षप्रमुख म्हणता, इथे तुमच्या सह्या असतात, तुम्ही तिथे उपस्थित असतात, त्याचे सीसीटीव्ही फुटेज असतात, त्याला तुम्ही नाकारू कसं शकता? हा सारा काही बाहुल्यांचा खेळ नाही किंवा भातुकलीचा खेळ नाही. आता जर खऱ्या अर्थाने जर कुणाची गोची झाली आहे ना, तर ती झाली विधानसभेच्या अध्यक्षांची. मगाशी तुम्हाला म्हणालो, कारण 99ची घटना रेफर करावी, तर त्या घटनेमध्ये यांचं, एकनाथ शिंदेचं शिवसेना नेतेपद तो सोडाच, 1999, कारण हे पहिल्यांदा आमदार काही झाले 2004 मध्ये. 1999ची घटना रेफर करावी तर हे आमदारही नव्हते, विधिमंडळाचे गटनेतेही नव्हते, शिवसेनेचे नेतेही नव्हते, काहीच नव्हते. मग 99च्या घटनेप्रमाणे जर हे काहीच नसतील तर ह्यांचे आदेश लागूच होत नाहीत पुढे. आहे की नाही? तथ्य आहे की नाही या गोष्टीमध्ये? लिहा कमेंटमध्ये. आणि जर 18ची घटना रेफर करावी तर उद्धव साहेबांचे सारे अधिकार, सारे व्हीप, सारे दिलेले आदेश सारे लागू होतात. विधानसभेच्या अध्यक्षांचा खऱ्या अर्थाने इथे कस लागणार आहे. पाहूयात ना नेमकं आता करतायत का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि नरहरी झिरवळांनी दिलेले आदेश विधानसभेचे अध्यक्ष नाकारू शकत नाहीत. त्यावेळेस नरहरी झिरवळांनी अजय चौधरींना ज्या प्रकारे गटनेते म्हणून मान्यता दिली होती आणि माननीय सुप्रीम कोर्टाने देखील ती मान्यता कायम ठेवली होती, या सगळ्या गोष्टींना स्वतः विधानसभेचे अध्यक्ष देखील नाकारू शकत नाहीत. आता बघूया त्यांच्या आदेशांना कशा प्रकारे काट मारली जाते आणि काट मारताना कुठला नियम लावला जातो. 30 जूनला शिवसेना नेतेपदावरून ज्यावेळेस एकनाथ शिंदेची हकालपट्टी करण्यात आली होती, त्यावर जेठमलानींनी आक्षेप घेतला की उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करू शकत नाहीत, त्यांच्याकडे तसे अधिकार नाहीत पक्षप्रमुख नसल्यामुळे, ते कुठलेही पक्षप्रमुख नाहीत. मग ज्यावेळेस 2018 मध्ये या एकनाथ शिंदेची शिवसेना नेतेपदी निवड झाली होती, ती देखील उद्धव ठाकरेंनीच केली होती पक्षप्रमुख म्हणून. मग निवडीवर तुमचा आक्षेप नाही, पण ज्यावेळेस तुमची हकालपट्टी होते 30 जूनला, त्यावेळेस मात्र तुमचा आक्षेप. ऐसा कैसा चलेगा जेठमलानी साहेब? ऐसा नाही चलता. दोन्ही गोष्टींमध्ये कॉन्ट्राडिक्शन तुम्हाला कळतंय. जिथे फायदा मिळतो ना, तो फायदा घ्यायचा, पण जिथे तुमचं नुकसान होतंय तिथे मात्र बगल द्यायची. या सगळ्या गोष्टी इथे अतिशय सुस्पष्ट होत आहेत. 1999 पासूनच्या ज्या काही निवडणुका झाल्या पक्षामध्ये किंवा पक्षातर्फे जे काही उमेदवार दिले गेले, ज्या काही राज्याच्या निवडणुका झाल्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या असतील, त्या सगळ्या निवडणुका मग बेकायदेशीरच म्हणाव्यात. कारण 99 पासून 2022 पर्यंत यांना घटना मान्य नव्हती जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, तर 22 वर्ष, जवळपास 22 ते 23 वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुठलाही आक्षेप का घेतला नाही? या गोष्टी कोर्ट विचारणार नाही यांना इतकं सोपं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी. आणि अवैध मुख्यमंत्री
आता मुख्यमंत्री पदावर बसलेत, या न्यायाने कोर्ट बघा, आता शेवटी कसं आहे, यानं त्या प्रकारे मुख्यमंत्री बसलेले आहेत, त्यांना आता कोर्टाने काढलेलं नाही, बरोबर का, आता बसलेले आहेत. मग तुम्ही 2018च्या न्यायाप्रमाणे म्हणजे 2018 प्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख, हे शिवसेना पक्षप्रमुख भले तुमचे आक्षेप आहेत, आक्षेप तर आपले पण आहे त्यांच्या मुख्यमंत्री पदावर, पण बसवलंय ना, मग भले तुमचे आक्षेप आहेत तरी देखील तुमचे निर्णय, तरी देखील 2018च्याच प्रमाणे उद्धव साहेबांचे निर्णय हे पक्षप्रमुख म्हणून ग्राह्य धरले जातील. आणि अजय चौधरींची निवड ही जर योग्य आहे हे जर कोर्ट सांगतंय, मग त्यांच्याद्वारे स्थापित केलेले प्रतोद हे सुनील प्रभू देखील असतील, त्यांच्याद्वारे स्थापित केले त्यांनी दिलेला व्हीप हा सगळ्या आमदारांना लागू होतो, जागेवर निलंबन होतं साहेब. पण शेवटी कसं असतं, तो मला एक दिल्लीच्या न्यायाधीशांचा, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्यांचा तो एक कोट खूप सुंदर त्यांनी केलं होतं, ते वाक्य त्यांचं, इन द कोर्ट ऑफ जस्टिस बोथ द पार्टीज नोज द ट्रूथ, इट्स द जज हु इज ऑन ट्रायल. म्हणजे न्यायालयामध्ये दोन्ही पार्ट्यांना माहिती असतं खरं काय आहे, दोघांनाही माहिती असतं खरं कोण आहे, दोघांमध्ये कोण खरं आहे. जज ट्रायलवर असतो, इथे सुनावणी जजची चालू असते की तुला किती कळालंय हे महत्वाचं असतं. त्यामुळे ठीक आहे, 22 वर्ष कदाचित आयोगाने काढले असतील झोपा. आपण पाहूयात नेमकं आता काय घडतंय, इंटरेस्टिंग असणार आहे. चौथा पार्ट पण मी तुमच्या सर्वांसमोर लवकरच घेऊन येईल, त्यामध्ये या तांत्रिक मुद्द्यांचा शेवट कुठे झाला हे मात्र तुम्हा सर्वांसमोर लवकरच घेऊन येईल. तुर्तास तुमची रजा घेतो. जे काही चाललंय अतिशय भक्कम पद्धतीने शिवसेना विधानसभेच्या लवादासमोर, त्या अध्यक्षांच्या समोर, त्या लवादासमोर, ट्रायब्युनल समोर आपलं म्हणणं मांडत आहे, पुराव्यानिशी मांडत आहे. शेवटी जे काही होईल ते पाहायचंय आणि पुढे चालायचंय. शेवटी प्रोसेस ही अशी आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. आपल्या शिवसेना एक वादळला तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना विनंती. जय महाराष्ट्र.